अहो काय बलिदान आहे महाराजांचा. शिवा वारला, महाराजांनी ठरवलं शिवाच्या घरी जायचं. महाराज शिवाच्या घरी जायला निघाले. शिवाची आई महाराजांचं ताट ओवायला महाराजांना ताट घेऊन दारात उभा राहिली. महाराजांना हुंदका दाटून आला होता. काय सांगावं त्या आईला, तुझा लोक मेला, मातीसाठी कुर्बान झाला. महाराज कमानीतनं आत आले. माई माऊली बाहेर उभारली होती, हातात ताट घेऊन महाराजांना ओवाळला. महाराज जवळ गेले, आई पुढे गेली, महाराजांना ओवाळायला लागली. महाराज म्हणले, आई ओवाळू नकोस, तुझा मुलगा मेला, शिवा मातीसाठी बलिदान झाला. आणि आई रडायला लागली. आई रडू नकोस, मी आहे ना, मी शिवा, तुझाच मुलगा. त्या आईनं शिवाजी राजांकडे बघितलं शिवाच्या, आणि त्या शिवाची आई म्हणते, महाराज मला माहिती की माझा मुलगा मेला, कसं काय आलं तुला? महाराज तुम्ही कमानीतनं जेव्हा आत आला तेव्हा तुम्ही एकटेच आला, त्यावेळेस मला कळालं माझा पोरगा नाही राहिला. मग आई का रडतेस? महाराज मी माझा मुलगा मेला म्हणून नाही रडत, त्या ईश्वरानं मला एकच मुलगा का दिला म्हणून मी रडत्या. त्या ईश्वरानं अजून 3 पोरं मला दिल्यास ना, आता तुमच्या सोबत मी स्वराज्यात धाडली असती. स्वराज्य महत्वाचं आहे, भगवा महत्वाचा आहे, बलिदान या मातीसाठी महत्वाचं आहे. हे बलिदान शिकवतंय कसं जगावं, कसं मरावं.